साईंच्या दर्शनासाठी शिर्डी ट्रिप प्लॅन करताय तर एका दिवसात कोणती ठिकाणे पाहायची आणि फूड व स्टे साठी अफोर्डेबल ऑप्शन्स कोणते हे जाणून घ्यायला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी पुणे किंवा मुंबईहून पहाटे 4 पर्यंत शिर्डीला पोहोचवणारी बस किंवा ट्रेन पकडा. इथे पोहोचताच अवर्ली बेसिस वर रूम बुक करून फ्रेश होऊन घ्या व थेट दर्शनाला चला. अगदी पहाटेला काकड आरतीच्या वेळी गर्दी जास्त नसल्यामुळे पटकन दर्शन होते. पण जर 8च्या नंतर शिर्डीला पोहोचणार असाल आणि जेन्युअनली 3 ते 4 तास रांगेत राहून दर्शन घ्यायला जमणार नसेल तर शिर्डी संस्थानाच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही दर्शन पास साठी 8-9 वाजल्यानंतरचा स्लॉट बुक करून ठेवू शकता. या पासने तुम्ही गेट नंबर 6 मधून थेट दर्शन घेऊ शकता आणि सिनियर सिटीजन असतील तर सोबत एक जण केअरटेकर घेऊन गेट नंबर 2 मधून देखील फ्री मध्ये दर्शनाला जाता येते. दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर या व द्वारकामाई आणि म्युझियम बघा व त्यानंतर जवळच असलेल्या श्री साई पालखी उद्यानला भेट द्या. मग ब्रेकफास्ट करा आणि मंदिराजवळ असणाऱ्या खंडोबा मंदिरात दर्शनाला जा आणि इथेच बाजूला असणारे आओ साई म्हाळसापती चित्र संग्रहालय देखील आवर्जून पहा. यानंतर दुपारी जेवायला एकतर शिर्डी प्रसादालय मध्ये जाऊ शकता किंवा मंदिराच्या आजूबाजूला देखील खूप सारे चांगले हॉटेल्स तुम्हाला मिळून जातील. जेवून झाल्यावर मंदिरापासून अगदी 500 मीटरवर असलेल्या साई तीर्थ थीम पार्कला या. इथे तुम्ही तिकीट घेऊन इथल्या तीर्थयात्रा तसेच साईंच्या जीवनावर आधारित सबका मालिक एक हा लघुपट, द्वारकामाई रोबोटिक शो तसेच लंका दहन, कालियामर्दन व मूषकराज शो असे 5D शोज या सर्व गोष्टी पाहू शकता. जर तुम्हाला वन डे स्टे करायचा असेल तर इथल्या शिर्डी संस्थानाच्या द्वारावती भक्ती निवास मध्ये अगदी 500 रुपयापासून तुम्हाला रूम मिळून जाईल. सो दर्शन पास आणि या भक्ती निवासच्या बुकिंगच्या डिटेल्स साठी मला मेसेज करा शिर्डी बुकिंग आणि शिर्डी येणाऱ्या तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्सना पटापट हा व्हिडिओ शेअर देखील करा.